अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट आहे। फिंगरप्रिंट रिपोर्टचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आला अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आरोपी शरीफुल इस्लाम आणि सैफ अली खानच्या घरी सापडलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जे आहेत ते आता जुळले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ही मोठी अपडेट या संपूर्ण प्रकरणात वांद्रे पोलिसांच्या तपासाला हे मोठं यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर फेस रिकॉग्निशन नंतर आता बोटांचे ठसे सुद्धा मॅच झालेले आहेत, बोटांचे ठसे सुद्धा जुळलेले आहेत। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट आहे। फिंगरप्रिंट रिपोर्टचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आला अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आरोपी शरीफुल इस्लाम आणि सैफ अली खानच्या घरी सापडलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जे आहेत ते आता जुळले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ही मोठी अपडेट या संपूर्ण प्रकरणात वांद्रे पोलिसांच्या तपासाला हे मोठं यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर फेस रिकॉग्निशन नंतर आता बोटांचे ठसे सुद्धा मॅच झालेले आहेत, बोटांचे ठसे सुद्धा जुळलेले आहेत।